दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोमधला फरक. पिंपरीच्या एका शांतसंग गावात गोखले कुटुंब राहत होतं. शांता गोखले एक घरकाम करणारी गृहिणी. तिचा नवरा रमेश एक मध्यमवर्गीय दुकानदार आणि त्यांची 2 मुलं, अर्चना आणि नितेश. गोखले कुटुंब एक साधं पण आनंदी जीवन जगत होतं. रमेशला जुने फोटो गोळा करण्याची आवड होती. त्याच्या घरात एक विशेष कोपरा होता, जिथे त्याने काळजीपूर्वक जुन्या फोटो अल्बममध्ये ठेवले होते. एक दिवस रमेशने जुना अल्बम उघडला. त्यात एक फोटो होता, एक कौटुंबिक फोटो. त्या फोटोमध्ये शांता, अर्चना, नितेश आणि रमेश स्वतः दिसत होते. पण एक अजाणलेली व्यक्तीही होती. ती व्यक्ती एक मध्यमवयाची स्त्री होती, जी सुंदर परंतु विचित्र अभिव्यक्तीने उभी होती. रमेशने हसत म्हटलं, "अरे, ही कोण? मला वाटतं कुणीतरी फोटो एडिट केलाय." पण शांता म्हणाली, "नाही रे, मी अशी व्यक्ती कधीच पाहिली नाही. हा फोटो मी कित्येकदा पाहिला आहे, पण ती व्यक्ती आठवत नाही." कुटुंबाने त्या फोटोची अधिक काळजीपूर्वक तपासणी केली. अर्चना म्हणाली, "आई, हा फोटो जवळपास 15 वर्ष जुना आहे." "मग ती व्यक्ती कोण?" रमेश फोटोमध्ये दिसणाऱ्या त्या व्यक्तीवर लक्ष देत होता. त्या स्त्रीचा चेहरा शांत होता, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं, अगदी वेदनादायक आणि गूढ होतं. नितेशने फोटो डिजिटल स्कॅन करून तिचा चेहरा इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली, पण काहीच मिळालं नाही. कुठल्याही डेटाबेसमध्ये तिचं नाव किंवा माहिती नव्हती. अर्चना एक दिवस वडिलांना म्हणाली, "बाबा, मला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या कुटुंबातील आहे, पण आपण तिला विसरलोय." रमेश हा विचार स्वीकारण्यास तयार नव्हता, पण त्यांच्या मनात एक प्रश्न जन्माला आला. कुटुंबाने जुन्या घरातील सर्व फोटो, पत्रे, डायरी तपासायला सुरुवात केली. त्यांना जुन्या डायरीत एक एंट्री सापडली. 23 डिसेंबर 2005. आज आपल्यासोबत ती व्यक्ती आहे, जिचं नाव सावित्री. ती आपल्या कुटुंबात होती. शांता चकित झाली. "सावित्री? आम्ही कधीच कोणत्याही सावित्रीला ओळखलं नाही." तपासात असे उलगडले की सावित्री म्हणजे रमेशच्या वडिलांची एक जुन्या ओळखीची स्त्री होती, जी गावात एक प्रकारची मायाळू आणि रहस्यमय म्हणून प्रसिद्ध होती. पण 2005 नंतर तिचे कुठेही ठावठिकाणा राहिला नव्हता. गावातल्या काही वृद्ध लोकांच्या मते सावित्री अचानक गायब झाली होती आणि कुणालाच ती पुन्हा कधीच कुणाला दिसली नाही. रमेश आणि शांता त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गावात चौकशी करू लागले. त्यांना काही जुने लोकांना भेटले, ज्यांनी सांगितलं की सावित्री जगातून निघून गेली असं म्हणत गेली होती. पण तिचं नेमकं कारण कुणालाच समजलं नव्हतं. नितेश एका रात्री फोटो पाहत बसला असताना अचानक त्याला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. त्या फोटोतील सावित्रीची पोज, चेहरा आणि प्रकाश यामध्ये काही असामान्य होतं. जणू त्या फोटोमध्ये ती जिवंत आहे. अर्चना म्हणाली, "कदाचित हा फोटो केवळ एक साधा फोटो नाही, तर एक आठवणींचा दस्तावेज आहे. कदाचित सावित्रीची आत्मा त्या फोटोमध्ये सापडलेली आहे." रमेशने पहिल्यांदा हसून टाकलं, पण नंतर तो त्या विचारात पडला. काही दिवसांनी कुटुंबाला गावातल्या एका वृद्ध महिलेनं सांगितलं, "सावित्री आपल्या कुटुंबाची रक्षण करणारी आत्मा आहे. ती आपल्याला त्रास होऊ न देण्यासाठी काही काळ आपल्या जगात राहते." काही महिन्यांनी गोखले कुटुंबाने जुना फोटो अल्बमाला एक विशेष स्थान दिलं.
सावित्रीची प्रतिमा त्यांना सतत आठवत होती. त्यांनी समजलं की काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत. सावित्री फक्त एक व्यक्ती नव्हती, तर ती एक प्रतीक होती. घरातल्या गोड आठवणीची, कुटुंबाच्या प्रेमाची आणि काळाच्या गुंतागुंतींची. जुन्या फोटोतील सावित्रीचं अस्तित्व कदाचित फक्त आठवणीमध्ये आणि त्या फोटोमध्ये जिवंत होतं. कुटुंबाला हा धडा मिळाला, कधीकधी काही अस्तित्व फक्त दिसण्यात नसतं, ते भावना, आठवणी आणि प्रेमात असतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.